नमस्कार. चला, आज आपण बघूया की आपल्या सोल इथे जन्म घेण्याचा पर्पस काय आहे. माझ्याकडे खूप लोक येतात ज्यांना ना आपलं सोल पर्पस माहिती करायचं असतं. कधी कधी त्यांच्याकडे कुंडली असते, कधी कधी नसते आणि लोक क्युरियस असतात. ऑफकोर्स बऱ्याच लोकांना आता तरी अवेअरनेस आहे. आपण विसरून जातो कधी कधी ऑफकोर्स की आपला जन्म फक्त आणि फक्त म्हणजे ना लग्न करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी ऑफकोर्स नाही झालेला आहे. इथे देवानी आपल्याला पाठवण्याच्या मागे काय ना काय कारण आहे. ओके, काहीतरी आपलं सोल पर्पस आहे जे आपल्याला इथे येऊन फुलफिल करायचं है ना. देव असं असतं नाही पाठवणार ना, जा पैसे कमव, लग्न कर, एन्जॉय कर, असं नसतं है ना. काहीतरी सोल पर्पस असतं प्रत्येक सोलच्या मागे. तर आज आपण तेच बघणार आहोत. न्यूमरोलॉजीने जे आपली जन्मतारीख आहे त्यानुसार आपण कसं आपलं सोल पर्पस माहिती करून घेऊ शकतो आणि काय आपल्या मागच्या जन्माचे कर्म होते आणि आता काय एक्झॅक्टली आपण शिकायला आलो इकडे हे कुठेतरी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला, मग सगळ्यात आधी बघूया की हे सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर किंवा सोल पर्पस नंबर काढतात कसं. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमची जन्मतारीख घ्यायची आहे. ठीक आहे, तुमच्या जन्मतारखेचा आपल्याला फक्त 2च नंबर लागतील. जी तुमची फर्स्ट जन्मतारीख आहे आणि जो महिना आहे त्या दोघांना जेव्हा तुम्ही टोटल करता ना ते तुमचं असतं सोल पर्पस नंबर. ठीक आहे, जसं की माझं जन्मतारीख आहे 7/2. ओके, 7 फेब्रुवारी. तर मग माझी सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर झाला 9. ठीक आहे, तसं तुम्हाला त्या दोन्ही नंबरला टोटल करायचं आहे आणि त्याला सिंगल डिजिट मध्ये आणायचं आहे. जे सिंगल डिजिट असेल म्हणजे तुमचा सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर ना 1 ते 9 मध्येच येणार, कारण आपण त्याच्या पुढे जाणार नाही आहोत. ठीक आहे, डबल झालं 11 आलं की मग 2 कन्सिडर करणार, 13 आलं की 4 कन्सिडर करणार, अशा प्रकारे टोटल करायचं. ठीक आहे, कळलं तुम्हाला कसं आपला सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर काढायचा. तर चला बघूया कसे सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर इम्पॅक्ट टाकतात आपल्यावरती आणि काय इंडिकेट करतात. ओके, चला मग बघूया कसे असतात सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 1 वाले आणि त्यांच्या मागच्या जन्माची जर्नी काय आहे, काय कर्म ते घेऊन आलेत. ठीक आहे, हे जाणण्याचा प्रयत्न करूया. तर सोल कॉन्ट्रॅक्ट 1 नंबर वाल्यांचं असं बघितलं जातं, म्हणजे असं असू शकतं मागचा जन्म त्यांचा की यांनी ना खूप स्ट्रगल केलं आयुष्यभर कोणती तरी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा हासिल करण्यासाठी. असं होऊ शकतं, खूप धडपड केली पण ना ते अचीव्ह करू शकले नाही. आयुष्यभर ते ना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप धडपड केली त्यांनी, पण ना ते करता आलं नाही त्यांना. त्यामुळे खूप रिग्रेट राहिलं त्यांच्या मनामध्ये की यार मी हे करू शकलो नाही, मी हे करू शकलो नाही, है ना. तर मग असं बघितलं जातं ह्या जन्मामध्ये ही जे लोक आहेत, अशी जी लोक आहेत ती लोक ना खूप जास्त डेडिकेटेड टुवर्ड्स देअर वर्क. ठीक आहे, कामासाठी खूप जास्त डेडिकेट असणार. आपलं जे गोल त्यांनी डिसाईड केलं ना ते गोल अचीव्ह करण्यासाठी दे आर व्हेरी डेडिकेटेड. ठीक आहे, आणि त्यांचा नेचर पण असा असतो, दे आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट ना करिअर आणि पायावर उभं राहायचंय कसंही करून, काहीही करून, है ना. मे बी त्यांची सिच्युएशन एवढी चांगली नसेल स्टार्टिंगला, पण हे लोक लढून त्या सिच्युएशनची आपलं ते एक स्थान निर्माण करण्यात 100% ते लोक सक्सेसफुल होतात. म्हणजे जिथून सुरू करतात ना जर्नी, म्हणजे जर जन्म पण असा लहान घरात झाला असेल ना तर ते हे लोक स्वतः बरोबर आपल्या घराची पण है ना एक प्रतिष्ठा वाढवणं किंवा एक सराउंडिंग चांगलं करणं अशा टाईपचं असतात हे लोक. आणि खूप जास्त डेडिकेटेड टुवर्ड्स वर्क है ना. आणि हे लोक गाईड पण करतात लोकांना आजूबाजूला की अरे करा है ना, पायावर उभे राहा. आणि खूप जास्त चान्सेस आहे असं पण होऊ शकतं की ही लोक स्वतःचं ना काहीतरी काम वगैरे सुरू करतील. यांच्या मनात असतं की ना मी सुद्धा काम करावं, माझ्या बरोबर जी लोक आहेत जी नाही काही करू शकली ना आयुष्यात त्यांच्यासाठी पण काम निर्माण करावं, अशा टाईपचं. ओके, बिझनेसचं वगैरे यांच्या डोक्यात खूप असतं. आणि काही छोटंसं चहाची टपरी पण यांनी चालू केली ना तर 2-4 लोकांना कामाला ठेवून त्यांचं पण घर चालवणार, त्यांना पण पायावरती उभं राहण्यासाठी प्रोत्साहित करणार, अशा टाईपच्या असतात. तर कुठेतरी ह्यांचा सोल पर्पसच असतो की स्वतःला पण एक बॅलन्स सिच्युएशन मध्ये आणायचं, पायावर उभं राहायचं आणि लोकांना पण त्याच्यासाठी प्रोत्साहित करायचं, असं बघितलं जातं नेहमी सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 1 साठी. ओके,
चला मग आता बोलूया सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 2 वाले. ठीक आहे, सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 2 वाल्यांचं पास्ट लाईफ जर आपण बघितलं तर असं दिसतं की दे आर व्हेरी अनरिस्पॉन्सिबल पर्सन. स्वतःबद्दल विचार करणारे, सेल्फिश नसतात का, आयुष्यभर स्वतःचाच विचार केला, कधी कुठली रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट नाही केली त्या लोकांनी मागच्या जन्मात, आणि नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी पासून पळ काढला कुठेतरी असं दिसतं. आणि हे लोकांना खूप जास्त लोकांना हर्ट करतात. या ऑफकोर्स या नेचरमुळे लोक खूप हर्ट झालेली होती, त्यांच्यामुळे खूप दुःखी होती त्यांच्या या बिहेवियरमुळे, असं कुठेतरी मागचं जन्म असतं ह्यांचं. आणि ह्या जन्मामध्ये एकदम अपोजिट असतात ही लोक, कारण त्यांना माहिती असतं की माझ्या ह्या चुका झाल्या है ना, तर ते स्वतःला बदलून येतात या जन्मामध्ये. तर ह्या जन्मामध्ये ते लोक ना खूप जास्त इमोशनल असतात, खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, आणि नेहमी ना ते प्रयत्न करतात की माझ्यामुळे कोणाला दुःख होऊ नये. खूप रिस्पॉन्सिबल असतात, खूप लव्हिंग असतात, खूप केअरिंग असतात, आणि सगळ्यांसाठी सगळं काही करायचं असतं यांना. ठीक आहे, अशा टाईपच्या असतात की माझ्यामुळे कधी कोणी दुःखी पडू नये, माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा पण जास्त रिस्पॉन्सिबिलिटी उचलतात ही लोक. ठीक आहे, आजूबाजूच्या लोकांना पण खूप खुश ठेवायचा प्रयत्न करतात, सगळ्यांशी एकदम प्रेमाने बोलणार. आणि पण ह्यांच्यावर काय होतं ना, समोरून तेवढं प्रेम ह्यांना रिटर्न बॅक मध्ये भेटत नाही, की जेवढं हे लोकांना करतात लोकांसाठी तेवढं ह्यांना ना परत भेटत नाही. आणि कधी कधी ना ह्यांना जाणवतं पण की लोक ना ह्यांच्या इमोशन्सचा फायदा उचलतायत, ह्यांच्या भोळेपणाचा फायदा उचलतायत, तरी पण हे लोक काही बोलत नाहीत की ठीक आहे जाऊ दे चालेल, हा खुश आहे ना, पण जर माझ्या ह्या अशा वागण्यामुळे हा खुश आहे ना, मला त्रास देऊन हा खुश आहे ना बाबा, तू खुश राहा, अशा टाईपचे थोडेसे असतात ही लोक. तर बेसिकली ह्यांचा जन्म असाच झालेला असतो की टू स्प्रेडिंग लव्ह, ओके, टू कीप अदर हॅपी. ठीक आहे, अशा टाईपचं केअर करायचं, लव्ह करायचं, आणि सगळीकडे ना शांती किंवा प्रेम पसरवायचं, अशा टाईपचा ह्यांचा सोल पर्पज असतो कुठेतरी, असं बघितलं जातं. ओके, आता बोलूया आपण नंबर 3 बद्दल. तर सोल पर्पज 3 वाल्यांचं जर आपण बघितलं तर असं बघितलं जातं की हे लोक ना खूप जास्त लोकांकडून त्यांना खूप जास्त त्रास झालेला मागच्या जन्मामध्ये, आणि जसं त्यांना राहायचं होतं तसं राहता नाही आलं, स्वतःला ना प्रूफ नाही करता आलं, आणि लोकांना खूप बुली करत राहिली ह्यांना, नेहमी लोकांचे ऑर्डर ऐकायला लागले, कुठेतरी ना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स लो असं जाणवत राहिलं ह्यांना, आणि स्वतःला ना साबित नाही करू शकले. म्हणजे त्यांना माहिती होतं मी खूप काही करू शकतो, पण ना ते स्वतःला साबित करू शकले नाही, अशा टाईपचं बघितलं जातं ह्यांचं पास्ट लाईफ मध्ये. आणि आता ह्या जन्मामध्ये आपण बघतो हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 3 वाले आहेत, ही लोक ना खूप जास्त हुशार, अति इंटेलिजंट, अति हुशार असतात हे लोक. कुठलीही गोष्ट असं नाही ठेवत ही लोक की बाय बॉर्न, पण ही लोक खूप हुशार असतात, आणि ही लोक मेक शुअर करतात की मला ना प्रत्येक गोष्टीची नॉलेज असावी. ठीक आहे, मी कुठल्याही गोष्टीवरती बोलायला आलं कोणी तर मग बोलायला पाहिजे, नेहमी वाचत राहतात, अभ्यास करत राहतात, नॉलेज गेन करणं ह्यांना खूप जास्त आवडतं. ओके, असं बघितलं जातं कुठे त्यांना डीप रिसर्चर असतात. ठीक आहे, लोकांना ना स्वतःला ह्यांना साबित करून दाखवायचं असतं की बघा मी म्हणजे ना माझं ऐका, मी काहीतरी आहे, अशा टाईपच्या लेवलवरती खरंच हे लोक पोहोचतात असं कुठेतरी बघितलं जातं. आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ही लोक थोडीशी जजमेंटल असतात. ठीक आहे, बिकॉज जास्त नॉलेज असतं है ना, लोकांना जज करणं खूप इझी होतं ह्यांना, लोकांच्या चुका खूप पटकन पकडतात. ओके, गुरुची एनर्जी आहे कुठेतरी, तर असं बघितलं जातं की ही लोक ना खूप जास्त पटकन लोकांच्या चुका पण काढतात की अरे हे चुकलायस, इकडे तू चुकीचा आहेस. त्यामुळे ना रिलेशनशिप मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तडजोड करावी लागते थोडीशी, यांना अंडरस्टँडिंग थोडं जास्त वापरावं लागतं, पण बाकीच्या गोष्टीत स्वतःला हे साबित करून दाखवतात लोकांना की मी काय आहे आणि है ना मी काय करू शकतो, अशा टाईपचं. आणि पुढे जाऊन कधी ना आयुष्यात ही लोक कोणत्या तरी ना काउन्सिलिंग, कन्सल्टिंग फील्डमध्ये जाणं, किंवा मग कशाही प्रकारे कन्सल्टिंग करणं असं दिसतं ह्यांचं पुढे गेल्यानंतर. कसं ना लोकांना उपदेश देणं, लोकांना समजवणं, शिकवणं ह्यांना खूप जास्त आवडतं. ठीक आहे, तर हे एका लेवल नंतर ना हे लोक ह्या फील्डमध्ये जातात. ओके, की लोक येणार पण ह्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला की बाबा ह्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. दे फील सो गुड अँड सो सॅटिस्फाईड, कारण मागच्या जन्मात त्यांच्यावर तसं झालेलं ना.
कळलं, कोणी ऐकायला नव्हतं त्यांना, त्यांना साबित नाही करता आलं स्वतःला, आणि आता दे मेक शुअर की लोक म्हणायला पाहिजे यार काय हुशार माणूस आहे ना, किती इंटेलिजंट आहे, अशा टाईपचं हे लोक मेक शुअर करतात. म्हणजे जे असतील, ज्या परिस्थितीमध्ये असेल, जर हाऊसवाईफ पण असेल ना, शी मेक शुअर की सगळ्यांनी तिचं नाव काढायला पाहिजे. ओके, आणि असं होतं ऍक्च्युअली मध्ये. ओके, तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या बरोबर अशा गोष्टी घडल्यात का नाही. ओके, चला मग आता बोलूया आपण नंबर 4 बद्दल. तर कुठेतरी आपल्याला असं दिसतं की नंबर 4 वाल्यांच्या मागच्या जन्मात जर आपण झाकून बघितलं ना, तर असं दिसतं की हे लोक खूप जास्त ना भोले भंडारी होते, आणि एकदम असा काम सांग्या टाईपचं नसतात का, तशा टाईपचे होते. आणि लोकांनी जे म्हटलं ना ते केलं, ह्यांना खूप नुकसान उचलावं लागलं, किंवा असं एकदम गड्यासारखं काम करून घेणं ना खूप जास्त, अशा टाईपचं आयुष्य होतं त्यांचं कुठेतरी. आणि खूप मेहनत करावी लागली, पण ना कधी असं व्हॅलिडेशन नाही भेटलं त्यांना, आणि त्याचं ना असं हे पण नाही भेटलं त्यांना की शाबास की हा तू छान केलंस, अशा टाईपचं नाही. कामं करून घेतली लोकांनी आणि फायदा उचलला कुठेतरी ह्यांच्या भोळेपणाचा, है ना, अशा टाईपचं ह्यांचं मागचा जन्म असतो. आणि ह्या जन्मात आपण बघितलं ना, ज्यांचा सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर 4 येतोय, दे आर व्हेरी 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 शार्प माइंडेड. ही लोक ना खूप जास्त हुशार असतात, खूप जास्त इंटेलिजंट असतात, इमोशनल पण असतात. ओके, त्यांना पटकन छोट्याशा गोष्टी लागतात पण मनाला, पण ना एक स्वतःबद्दल थोडा जास्त विचार करतात, ओव्हर थिंकिंग खूप जास्त करणार. ठीक आहे, की काय करायचंय, कसं करायचंय, ह्याच्यामुळे असं तर नाही ना नुकसान होणार, तसं तर नाही ना, बिलकुल इम्पेशंट नसतात, विचार करून गोष्टी करणार हे लोक, आणि स्वतःबद्दल थोडा जास्त विचार. ठीक आहे, ह्यांच्या घरच्यांना असं वाटू शकतं की किती स्वतःबद्दल विचार करतो, किंवा आहे ना असं सेल्फिश थोडंसं, बट दे आर व्हेरी गुड. आपल्यासाठी हे एक्झाम्पल रिलेटेड म्हणजे ह्याच्याबद्दल, सेल्फ लव्ह बद्दल. ठीक आहे, की कसं स्वतःला प्रायोरिटाईज करायचं, कारण त्यांनी मागच्या जन्मात तेच केलेलं ना, स्वतःला कुठेतरी खाली ठेवलेलं, म्हणून लोकांनी त्यांचा फायदा उचलला, म्हणून ते स्वतःला म्हणजे ना चांगलं फील नाही करू शकले. ठीक आहे, तर आता त्यांना ना व्हॅलिडेशनची गरजच नसते. दे आर सेल्फ व्हॅलिडेट. ओके, की मला माहितीये मी काय करू शकतो आणि मी करून दाखवणारच, अशा टाईपचे कुठेतरी असतात ही. असं बघितलं जातं कुठेतरी दे आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे, की ना जे आहे, जे मनात आहे ना ते तोंडावर आहे. ठीक आहे, तुम्हाला चांगलं वाटू द्या, वाईट वाटू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड. पण बेसिकली काय, हे लोक ना स्वतःची एक रिस्पेक्ट अर्न करतात. ओके, लोकांच्या नजरेमध्ये, की लोक म्हणतात यार म्हणजे काय माणूस आहे ना, अशा टाईपचं. ओके, तर कुठेतरी असं असतं ह्यांचं सेल्फ जर्नी किंवा सोल पर्पस, की सेल्फ लव्ह शिका, है ना. नेहमी खूप जास्त डेडिकेटेड राहणं इज नॉट गुड, है ना. लोक कधी तुम्हाला व्हॅलिडेशन नाही देणार, तुम्हाला स्वतःला व्हॅलिडेट करावं लागेल, असं कुठेतरी हे लोक शिकायला येतात, असं दिसतं आपल्याला यांच्या सोल पर्पस मध्ये.